महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचे आकलन करून देणारे स्वराज्याचे आख्यान ठाण्यात उत्साहात पार पडले। धर्मवीर श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने कोपरीत आयोजित श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये उपस्थित भाविकांना पराक्रम, त्याग आणि स्वाभिमानाची अनुभूती लाभली। या प्रसंगी अभिनेते सिद्धार्थ बोडके यांची प्रमुख उपस्थिती होती। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे पूर्वेतील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये चैत्र नवरात्र उत्सव निमित्त सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे। या धार्मिक सोहळ्यात दररोज शेकडो भाविक दर्शन व भंडाऱ्याचा लाभ घेत आहेत। उत्सवादरम्यान देवीचा मंगलाभिषेक, सप्तशती पाठ, सामूहिक राजोपचार पूजन, अर्चा, मध्यान्ह आरती, सांज आरती अशा विविध धार्मिक उपक्रमांसोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत। रविवारी या ठिकाणी स्वराज्य आख्यानाची सुरुवात गणसादरीकरणाने झाली। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करून आख्यानाला प्रारंभ झाला। शिवकालीन कवी भूषण यांची महती विशद केल्यानंतर पोतराज आलाय भेटीला सारख्या पारंपरिक सादरीकरणाने वातावरण शिवमय होऊन गेलं। कार्यक्रमात स्वराज्याच्या इतिहासातील अनेक पराक्रमी व्यक्तिमत्वांच्या प्रेरणादायी कथा उलगडण्यात आल्या। हिरोजी फर्जत, हिरोजी इदलकर, हिरकणी सरनोबत हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, बहरजी नाईक, धनाजी जाधव यांसारख्या शूरवीरांच्या पराक्रमाला यावेळी उजाळा देण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा प्रसंगही थरारक पद्धतीने येथे उभा करण्यात आला। यावेळी सभागृहात छत्रपतींचा जय जयकार झाला। या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लता शिंदे, अभिनेते सिद्धार्थ बोडके, अभिनेते मंगेश देसाई, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, जयप्रकाश कोटवाणी, प्रमोद बनसोडे, राहुल लोंढे, किरण नागती यांसह असंख्य शिवसैनिक, नगरसेवक, पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते।